चला मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला थंडीचे असे मस्त पौष्टिक डिंकाचे लाडूची रेसिपी दाखवणार आहे। तर मी आता अगोदर तुम्हाला साहित्य सांगते। तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते। आता मी तुम्हाला हवेल तसं तेलात किंवा तुपात तुम्ही हे लाडू बांधू शकतात। तर मी पूर्ण साहित्य एकत्र करून अर्धे लाडू तुपात भाजणार आहे, अर्धे लाडू तिळीचे तेल आहे, तिळीच्या तेलात भाजणार आहे, कारण की तिळीचं तेल पण छान असतं। हे आहे आपलं तिळीचं तेल, तूप, ये डिंक 250 ग्रॅम डिंक आहे, हा मी तळून घेतलाय, चांगला असा तळून घेतलाय, तांबूस झालाय, मस्त कुरकुरीत झालाय, छान। हवं तर आपण बघू शकतो, असं छान कुरकुरीत होतोय तो डिंक तळून असं होतोय। त्यानंतर मी हे छान असं भाजून घेतलंय गव्हाचं पीठ। हे आहे 1.5 किलोच्या अंदाजे, आपल्याला लागेल तसं आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो। मी आता हे भाजून ठेवलंय, 1 किलो वापरेल। लाडूमध्ये टाकायला आपल्याला 2-3 वेलची, जायफळ हे बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 किलो गूळ हा मी बारीक करून घेतला आहे, तो नंतर आपल्याला तुपात टाकून विरघळून घ्यायचा आहे। आता हे ड्रायफ्रूट आहे, काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, हे ड्रायफ्रूट मी बारीक करून घेतले, सगळे मिक्स केले। त्यानंतर ही मेथी आहे, 250 ग्रॅम मेथी घेतली, ती छान भाजून घेतली, मिक्सरमध्ये बारीक केलं आणि तिला दूध लावून ठेवलंय, 1 रात्रभर दूध लावून ठेवायचं, खूप छान होऊन जाते, म्हणजे कडू पण लागत नाही आपल्याला। ही 250 ग्रॅम मेथी, त्यानंतर जवस, ही जवस घेतली 250 ग्रॅम, हिला पण मी भाजून ठेवले। त्यानंतर हळीव घेतली 250 ग्रॅम, आणि ही तीळ आहे, पांढरे तीळ, हिला पण मी भाजून घेतले। हे आपलं खारीक खोबरं घेतलंय, ते पण मी गिरणीवरून बाहेरून दळून आणले, बारीक झाले, छान बरडं। असे हे आपले लाडूत लागणारे साहित्य। हे जवस, तीळ ही आपल्याला पाहिजे तर जाड भरडं थोडंसं मिक्सरमध्ये करू शकतो, आणि नसेल तर मग आपण असंही टाकू शकतो। तर मी आता हे संपूर्ण तेल टाकून घेतलेलं आहे, हे 1 लिटर होतं। आता ह्या तेलात मी गूळ टाकून घेणार आहे, हा गूळ आहे 2 किलो। आता हे छान मेल्ट करून टाकेन तेलामध्ये। 1 लिटरचं पूर्ण तेलाची बॉटल मी खाली केलेली आहे आता इथे। आणि हा बाकीचा गूळ मी शिल्लक ठेवला, कारण की बाकी लाडू थोडे मला तुपात करायचे। जवळजवळ 1.5 किलो टाकलाय मी गूळ,
आणि अर्धा 1 किलोपेक्षा थोडंसं जास्त असेल तो ठेवला आहे. बरं चला मैत्रिणींना, आपण आता साहित्य मिक्स करून घेऊयात. आता ही पीठ आहे, हे मी बाकीचं ठेवलं. हे गव्हाचं पीठ, त्यानंतर हे मेथीचं पीठ, ड्रायफ्रूट, खारीक खोबऱ्याचं, ही जवस मी जरा जाडी भरडी करून घेतली मिक्सरमध्ये. हे तीळ पण अर्धी भरडं करून घेतलं आणि अर्धी पूर्ण टाकून देते. हळद ते अख्खेच टाकलं. हा डिंक तो पण पूर्ण टाकलाय. हे वेलची, जायफळ, विलायचीचं पावडर करून घेतले. ते काय नाही, ते आपण वरतूनही टाकलं नंतर तरी पण चालेल. आता हे संपूर्ण मिक्स करून घेते. तर आता हे आपलं संपूर्ण मिश्रण एकत्र करून झाले. आता छान असा गूळ आणि तेल मेल्ट होतोय तिकडे, तोपर्यंत आपलं हे मिक्स झाले. आता हे काढून घेते बाकी. तर आता छान आपला गूळ तेलामध्ये मेल्ट झालेला आहे. असं छान मेल्ट झाला ना की आता हे आपल्या या मिश्रणात टाकायचं आहे. तर हे पूर्ण मिश्रण आपण एकत्र करू, गूळ तेल टाकून. तर आता छान आपलं मिक्स केलेलं आहे संपूर्ण मटेरियल. आता फक्त लाडू वळवायचे काम आहे आपलं. आता तर मी आता लाडू तयार करते. बघा किती छान असं लाडू तयार झालाय. मस्त भांड्यात ठेवते छोटे दुसरे. लाडू रेसिपी दाखवायची. लाडूचे फोटो दाखवायचे. फोटो मस्त भांड्यात.
झालं चांगलं.